राम राम शेतकरी मित्रांनो, बघा मार्च महिना सुरू झालाय आणि उन्हाचा तडाखा आता दिवसेंदिवस चांगलाच जाणवू लागलाय. या बदलत्या तापत्या वातावरणात आपलं मोठ्या कष्टानं आणि आशेने लावलेलं सुरू किंवा पूर्व हंगामी ऊस पीक आता 3 ते 4 महिन्यांचं होऊन शेतात अगदी डौलात उभा आहे. आणि हीच ती वेळ आहे, हीच ती नाजूक अवस्था आहे जेव्हा आपल्या ऊसाला आपल्या सर्वात जास्त मदतीची, आपल्या काळजीची गरज असते. याच अत्यंत महत्त्वाच्या काळात ऊसाच्या शेतात एक शास्त्रीय आणि निर्णायक काम आपल्याला करायचं आहे, आणि ते म्हणजे मोठी बांधणी. काही शेतकरी बांधव याला ऊसाला भर लावणे किंवा सोप्या भाषेत सरी वरंबा बदलणे असंही म्हणतात. अनेकदा आपण या कामाकडे फक्त एक पिढ्यानपिढ्या चालत आलेलं पारंपरिक काम म्हणून पाहतो. पण मित्रांनो, ही मोठी बांधणी म्हणजे फक्त ऊसाच्या बुंध्याला माती लावण्याची एक साधी प्रक्रिया नाहीये, तर हे तुमच्या ऊसाच्या भविष्यासाठी टाकलेले एक भक्कम पाऊल आहे, एक वैज्ञानिक गुंतवणूक आहे. ही बांधणीच तुमच्या ऊसाचा तो पाया आहे, जो त्याला येणाऱ्या 45 डिग्रीच्या उन्हाळ्याच्या तडाख्यापासून आणि त्यानंतरच्या पावसाळ्यातील वादळी वाऱ्यापासून वाचवणार आहे. आता एक क्षण थांबा आणि स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा. पुढचे 2-3 महिने म्हणजे एप्रिल आणि मे हे प्रचंड उष्णतेचे असणार आहेत. तापमान 40च्या जवळ, किंबहुना काही ठिकाणी त्याचाही पुढे जाईल. आणि त्यानंतर लगेचच जून महिन्यात मॉन्सूनचे जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस सुरू होईल. मग या दोन्ही नैसर्गिक आव्हानांना, या दोन्ही संकटांना तोंड देण्यासाठी आपला ऊस खरंच तयार आहे का? त्याची मुळं इतकी मजबूत आणि खोलवर गेली आहेत का की ती जमिनीतील ओलावा खेचून पाण्याची कमतरता सहन करू शकतील? आणि त्याचं खोड इतकं भक्कम झालंय का की ते सोसाट्याच्या वाऱ्यातही न मोडता न लोळता ताठ उभं राहील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हो अशी हवी असतील, तर त्यामागचं रहस्य एकाच कामात दडलेलं आहे, आणि ते म्हणजे अगदी योग्य वेळेवर केलेली शास्त्रोक्त मोठी बांधणी. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की 3 ते 4 महिन्यांचा ऊस हा त्याच्या जीवनचक्रातल्या एका अत्यंत नाजूक आणि महत्त्वाच्या टप्प्यावर असतो. या काळात त्याची मुळं जमिनीत खोलवर पसरत असतात, अन्नद्रव्य आणि पाणी शोषण्यासाठी तयार होत असतात. फुटव्यांची संख्या आतापर्यंत स्थिरावलेली असते आणि ऊसाची कांडी तयार होण्याची, म्हणजे पेऱ्यांमध्ये अंतर वाढण्याची प्रक्रिया नुकतीच सुरू झालेली असते. ह्याच काळात ऊस आपली उंची आणि जाडी ठरवतो. या अवस्थेत आपण जे काही करू, जे काही खतपाणी व्यवस्थापन करू, त्याचा थेट परिणाम ऊसाची जाडी, उंची, पेऱ्यांमधील अंतर आणि सरतेशेवटी आपल्याला मिळणाऱ्या टनेजवर आणि साखर उतार्यावर होतो. त्यामुळे ह्या मोठ्या बांधणीला एक साधंसुधं काम समजू नका. ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे, एक योग्य वेळी केलेला हस्तक्षेप आहे, जो तुमच्या पिकाचं आरोग्य आणि तुमचं उत्पन्न दोन्ही निश्चित करतो. चला तर मग या उपायाला अधिक जवळून, अधिक शास्त्रीय दृष्टिकोनातून ओळखूया. याला आपण मोठी बांधणी किंवा इंग्रजीमध्ये अर्थिंग अप असं म्हणतो. हे नाव जरी साधं असलं तरी यामागे प्रचंड मोठं कृषी विज्ञान दडलेलं आहे. ही केवळ एक परंपरा नाही, तर कृषी शास्त्रज्ञांनी अनेक वर्ष अभ्यास करून, प्रयोग करून सिद्ध केलेली एक पद्धत आहे. जी पद्धत आपण आत्ताच चर्चा केलेल्या उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई आणि पावसाळ्यातील लोळण्याचं संकट, या दुहेरी संकटावरचा एक अचूक आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे. आता नेमकी ही प्रक्रिया काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊ. लागवडीच्या वेळी आपण सरी काढतो आणि वरंब्यावर ऊसाची लागण करतो, बरोबर? पाणी देण्यासाठी आपण सरीचा वापर करतो, जी ऊसाच्या ओळीच्या बाजूला असते. मोठी बांधणी म्हणजे ही प्रक्रिया बरोबर उलट करायची. आपण पाणी देऊन देऊन भुसभुशीत झालेली, पाणी देण्यासाठी वापरत असलेली सरी नांगराने किंवा पॉवर टिलरने मोडून तिथली मोकळी माती उचलून ती ऊसाच्या बुंध्याभोवती दोन्ही बाजूंनी व्यवस्थित लावायची. यामुळे काय होतं की ऊसाच्या बुंध्यांशी मातीचा एक भक्कम, उंच असा वरंबा म्हणजेच एक प्रकारचा आधार तयार होतो. आणि जिथे आधी ऊस आणि वरंबा होता, त्या 2 ओळींच्या मध्ये पाणी देण्यासाठी एक नवीन खोल सरी तयार होते. थोडक्यात सांगायचं तर आपण सरीचा वरंबा आणि वरंब्याची सरी करतो. हीच ती जादू आहे. ठीक आहे, आता आपल्याला ही प्रक्रिया काय आहे, ती कशी करायची हे कळालं. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे एक काम इतकं महत्त्वाचं का आहे? या एका कामामुळे आपल्या पिकामध्ये आणि उत्पादनामध्ये नेमका काय आणि कसा बदल घडतो? यामागे 3 मुख्य शास्त्रीय कारणं आहेत, जे तुमच्या ऊसाचं उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही वाढवतात. चला आता या 3 कारणांचा सविस्तरपणे एक एक करून अभ्यास करूया. हे 3 फायदे म्हणजे या मोठ्या बांधणीचा आत्मा आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ऊस लोळण्यापासून किंवा सोप्या भाषेत जमिनीवर पडण्यापासून संरक्षण मिळतं. दुसरा, आजच्या काळातला सर्वात मोठा फायदा म्हणजे पाण्याची प्रचंड बचत होते, जी वाढत्या उन्हाळ्यात आणि पाण्याच्या टंचाईत एक वरदानच आहे. आणि तिसरा फायदा म्हणजे ऊसाची अनावश्यक बांडगुळ वाढ थांबते, ज्यामुळे आपण दिलेलं महागडं खत आणि मौल्यवान पाणी वाया जात नाही. आता आपण या प्रत्येक फायद्याकडे अधिक बारकाईने पाहूया.
पहिला आणि सर्वात मोठा फायदा, लोळण्यापासून संरक्षण. विचार करा, आपला ऊस जेव्हा पूर्ण वाढतो तेव्हा त्याची उंची 10, 12, अगदी 14 फुटांपर्यंत जाते. इतक्या उंच आणि वजनदार पिकाला जमिनीवर ताठ उभं राहण्यासाठी एका भक्कम पायाची, एका भक्कम आधाराची गरज असते. मोठी बांधणी करून जेव्हा आपण ऊसाच्या बुंध्याभोवती 1-1.5 फुटापर्यंत मातीचा उंच आणि घट्ट ढिगारा म्हणजेच वरंबा तयार करतो, तेव्हा आपण त्याला एक नैसर्गिक मजबूत आधार देतो. पावसाळ्यात जेव्हा सोसाट्याचा वारा सुटतो आणि मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा हाच मातीचा आधार मुळांना घट्ट पकडून ठेवतो आणि ऊसाला जमिनीवर कोसळण्यापासून वाचवतो. ऊस एकदा लोळला की आपला 30 ते 40% नुकसान निश्चित समजा. त्याचं वजन घट्ट, साखर उतारा कमी होतो, उंदीर आणि इतर प्राण्यांचा त्रास वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोडणीचा खर्चही 1.5 पटीने वाढतो. त्यामुळे ही बांधणी म्हणजे आपल्या होणाऱ्या प्रचंड मोठ्या आर्थिक नुकसानीविरुद्धचा एक विमा आहे. आता दुसऱ्या फायद्याकडे वळूया आणि हा आकडा नीट लक्षात ठेवा, 20 ते 25%. होय, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने मोठी बांधणी केल्यास तुमच्या पाण्याच्या वापरात तब्बल 20 ते 25% बचत होऊ शकते. ज्या भागात पाण्याची कमतरता आहे किंवा ज्यांना पाणी विकत घ्यावं लागतं, त्यांच्यासाठी ही बचत खूप मोठी आहे. ही बचत म्हणजे थेट नफ्यात झालेली वाढ आहे. पण ही पाण्याची बचत होते कशी? यामागेही शुद्ध विज्ञान आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात तापमान 35-40 अंश सेल्सिअसच्या पुढे जातं. आपण जेव्हा उघड्या सरीतून पिकाला पाणी देतो तेव्हा सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे त्यातील बराचसा भाग वाफ होऊन हवेत उडून जातो. यालाच आपण बाष्पीभवन म्हणतो. पण जेव्हा आपण मोठी बांधणी करतो तेव्हा ऊसाच्या मुळांचा जो मुख्य कार्यक्षम भाग आहे तो मातीने पूर्णपणे झाकला जातो. ही माती एका नैसर्गिक आच्छादनासारखं म्हणजेच नॅचरल मल्चिंगसारखं काम करते. ती जमिनीतील ओलावा टिकवून ठेवते, मुळांना थेट सूर्यप्रकाशाच्या तडाख्यापासून वाचवते आणि जमिनीला थंड ठेवते. यामुळे बाष्पीभवनाचा वेग प्रचंड कमी होतो, पाण्याची 2 पाळ्यांमधलं अंतर वाढवता येतं आणि दिलेलं पाणी वाया न जाता थेट पिकाच्या मुळांना मिळतं. यामुळे पाण्याची तर बचत होतेच, पण विजेच्या बिलातही घट होते. आणि आता तिसरा पण तितकंच महत्त्वाचा फायदा. मार्च महिन्यानंतर उष्णता वाढायला लागली की ऊसाला काही नवीन अनावश्यक फुटवे फुटायला लागतात. यांना बांडगुळ फुटवे असं म्हणतात. हे फुटवे फक्त शेतात गर्दी वाढवण्याचं आणि रोगकिडीला आमंत्रण देण्याचं काम करतात. ते आपल्या मुख्य ऊसाइतकंच अन्न, पाणी आणि खत खातात, पण त्यांची वाढ पूर्ण होत नाही आणि त्यांचं जाळ वजनदार कांड्यांमध्ये रूपांतर होत नाही. ते फक्त आपली ऊर्जा आणि पैसा वाया घालवतात. मोठी बांधणी करताना जेव्हा आपण बुंध्याला माती लावतो तेव्हा हे नवीन येणारे फुटवे मातीखाली दाबले जातात आणि तिथेच गुदमरून मरतात. यामुळे काय होतं? झाडाची सगळी ताकद, आपण दिलेलं सगळं खत हे फक्त निवडक मुख्य आणि सशक्त ऊसांना मिळतं. परिणामी मुख्य ऊसाची जाडी वाढते, कांड्या लांब आणि रसरशीत होतात आणि आपलं निव्वळ उत्पादन लक्षणीयरित्या वाढतं. आत्तापर्यंत आपण हे पाहिलं की मोठी बांधणी का करायची, त्याचे फायदे काय आहेत. पण शेतीमध्ये काय करायचं यापेक्षा कधी करायचं हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण वेळ निघून गेल्यावर केलेल्या कामाचा काहीही उपयोग होत नाही. चला तर मग आता या प्रक्रियेची अचूक वेळ कोणती आणि त्यासोबतच खताचा मोठा डोस कसा द्यायचा यावर लक्ष केंद्रित करूया. हा आकडा तुमच्या वहीत किंवा मनात कायमचा लिहून ठेवा. ऊसाची लागवड झाल्यापासून साधारणपणे 100 ते 120 दिवसांच्या दरम्यान म्हणजेच सुमारे 3.5 ते 4 महिन्यात मोठी बांधणी झालीच पाहिजे. ही वेळ चुकवता कामा नये. हीच ती सुवर्णसंधी आहे, हीच ती गोल्डन विंडो आहे जेव्हा बांधणीचा सर्वाधिक आणि सर्वोत्तम फायदा होतो. या वेळेमागेही एक ठोस कारण आहे. 100 दिवसांच्या आधी ऊस लहान असतो, त्याला भर देण्याची गरज नसते. पण 120 दिवसानंतर ऊसाची वाढ खूप जास्त झालेली असते. ऊस उंच आणि दाट झालेला असतो. अशा वेळी जर तुम्ही शेतात ट्रॅक्टर किंवा अवजारं घेऊन गेलात तर ऊस तुटण्याची आणि मुख्य मुळांना इजा होण्याची शक्यता खूप वाढते. त्यामुळे जे काय करायचं आहे ते याच 20-25 दिवसांच्या काळात करायचं आहे. आणि हो, बांधणी करण्यापूर्वी जमीन वाफसा स्थितीत असावी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. वाफसा म्हणजे काय? तर जमिनीत ओलसरपणा असावा पण ती चिखलासारखी हाताला चिकटायला नको. मूठ दाबल्यावर मातीचा लाडू व्हावा पण बोटांना पाणी लागू नये. अशी स्थिती मशागतीसाठी सर्वोत्तम असते. बांधणी करण्यापूर्वीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे खताचा मोठा डोस देणे. हा आपल्या ऊसाच्या पिकाला दिलेला शेवटचा आणि सर्वात मोठा खताचा हप्ता असतो. यानंतर ऊस तोडेपर्यंत त्याला वरून कोणतंही खत द्यायचं नसतं. याची मात्रा साधारणपणे अशी असावी: प्रति एकर 2 बॅग युरिया, 2 बॅग DAP आणि 2 बॅग पोटॅश. यासोबतच 10 किलो गंधक म्हणजेच सल्फर नक्की मिसळा. गंधकामुळे जमिनीचा सामू सुधारतो आणि दिलेल्या नत्र, स्फुरद, पालाश या खतांची कार्यक्षमता वाढते.
ही पद्धत खूप खूप महत्वाची आहे. अनेक शेतकरी बांधणी झाल्यानंतर वरंब्यावरून खत फेकतात, पण ती पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. योग्य पद्धत म्हणजे आधी उसाच्या बुंध्याजवळ दोन्ही बाजूने खताची मात्रा टाकायची आणि मग त्यानंतर बांधणी करून ती खत मातीने पूर्णपणे झाकून टाकायची. आधी खत मग माती, हा क्रम आयुष्यभर लक्षात ठेवा. यामुळे आपण खताला पिकाच्या मुळांपर्यंत पोचवतो. जेव्हा तुम्ही या योग्य पद्धतीने खत देता तेव्हा काय चमत्कार होतो हे या आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल. 50%. होय, तुमच्या खताची कार्यक्षमता तब्बल 50% वाढते. म्हणजे तुम्ही खतावर खर्च केलेले 100 रुपये पूर्णपणे पिकाच्या कामी लागतात, ते वाया जात नाहीत. यामागचं कारण असं आहे की युरियासारखी नत्रयुक्त खतं जेव्हा उघड्यावर आणि उष्णतेत पडतात तेव्हा त्यातील नत्र वायुरूपात अमोनिया बनून हवेत उडून जातो. याला व्हॉलेटायलायझेशन लॉस म्हणतात. म्हणजे आपलं महागडं खत पिकाला मिळण्याऐवजी हवेतच वाया जातं. पण जेव्हा आपण खत टाकून त्यावर लगेच माती चढवतो तेव्हा ते खत जमिनीच्या आत थेट मुळांच्या कक्षेत गाडलं जातं. ते सुरक्षित राहतं आणि जसजसं पाणी मिळेल तसतसं हळूहळू पिकाला मिळत राहतं. यामुळे खताचा प्रत्येक दाणा कामाला लागतो आणि आपल्या पैशाची 100% बचत होते. आता तुमच्यासाठी एक खास आणि अत्यंत उपयुक्त टिप. अनेक भागांमध्ये, विशेषतः हलक्या जमिनींमध्ये, हुमणी किंवा पांढऱ्या अळीचा प्रादुर्भाव ही एक मोठी डोकेदुखी आहे. ही अळी जमिनीखाली राहून उसाची कार्यक्षम मुळं कुरतडून खाते आणि आपलं हिरवंगार उभं पीक एका रात्रीत वाळून जातं. यावर एक प्रभावी उपाय म्हणून मोठा डोस देताना त्याच खतामध्ये फिप्रोनिल किंवा इतर शिफारस केलेलं दाणेदार कीटकनाशक मिसळा. जेव्हा तुम्ही हे मिश्रण मातीअड करता तेव्हा ते कीटकनाशक मुळांच्या भोवती एक संरक्षक कवच तयार करतं, ज्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव आपण अत्यंत प्रभावीपणे रोखू शकतो. आता हे सगळं करायचं तर आहे, पण कसं करायचं? आजकाल शेतीमधली सर्वात मोठी समस्या म्हणजे मजुरांची टंचाई. वेळेवर मजूर मिळत नाहीत आणि मिळाले तरी त्यांची मजुरी खूप वाढलेली आहे. मग अशा परिस्थितीत हे इतकं महत्त्वाचं काम वेळेवर आणि कमी खर्चात कसं पूर्ण करायचं? सुदैवानं तंत्रज्ञानाने आपल्याला यावर उत्तम आणि प्रभावी पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. पूर्वी ही काम बैलांच्या सहाय्याने रिझर लावून किंवा मजुरांकडून कुदळीने केलं जायचं. याला वेळ आणि खर्च दोन्ही खूप जास्त लागायचा. पण आता आपल्याकडे आधुनिक आणि कार्यक्षम पर्याय आहेत. जर तुमच्याकडे 4 किंवा 5 फुटाची सरी असेल तर मिनी ट्रॅक्टर यासाठी अत्यंत प्रभावी ठरतो. तो एका दिवसात अनेक एकर काम वेगाने आणि अगदी व्यवस्थित करतो. ज्या शेतकऱ्यांकडे कमी क्षेत्र आहे किंवा ज्यांच्या सरीचं अंतर कमी आहे त्यांच्यासाठी पॉवर टिलर हे एक वरदानच आहे. पॉवर टिलरमुळे माती भुसभुशीत होते आणि उसाच्या बुंध्याला एकसारखा आणि चांगला भर मिळतो. या अवजारांमुळे वेळेची आणि पैशाची दोन्हीची मोठी बचत होते. पण एक अत्यंत महत्त्वाची खबरदारी घ्यायलाच हवी. तुम्ही कोणतंही अवजार वापरा, मग तो मिनी ट्रॅक्टर असो किंवा पॉवर टिलर, त्याची खोली योग्य पद्धतीने सेट करणं खूप महत्त्वाचं आहे. अवजार जास्त खोल गेल्यास ते उसाच्या मुख्य अन्नद्रव्य शोषणाऱ्या पांढऱ्या मुळांना तोडू शकतं, ज्यामुळे पिकाच्या वाढीवर तात्पुरता पण विपरीत परिणाम होऊ शकतो. आपला उद्देश फक्त वरची माती मोकळी करून ती बुंध्याला लावणे आहे, मुळांना इजा पोचवणे नाही. त्यामुळे अवजार चालवताना ही काळजी नक्की घ्या. एक छोटीशी चूक आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवू शकते. तर शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वेळेवर केलेली मशागत हीच खऱ्या नफ्याची गुरुकिल्ली आहे. शेतीमध्ये वेळ चुकली की सगळंच चुकतं. मार्च महिन्यातील ही मोठी बांधणी तुमच्या ऊसाचं टनेज वाढवण्यासाठी, उन्हाळ्यात ऊस जळण्यापासून वाचवण्यासाठी आणि पावसाळ्यात तो लोळण्यापासून वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. याकडे साधं काम म्हणून न पाहता एक वैज्ञानिक गुंतवणूक म्हणून पहा आणि ती योग्य वेळी पूर्ण करा. याकडे दुर्लक्ष करू नका. तर मित्रांनो, आजच्या या माहितीनंतर आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या ऊसाची बांधणी साधारणपणे कोणत्या महिन्यात करता आणि तुम्ही यासाठी अजूनही पारंपरिक पद्धती म्हणजे बैलजोडी वापरता की मिनी ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलरसारखी आधुनिक अवजारं वापरता? तुमचे अनुभव खाली कॉमेंट बॉक्समध्ये आमच्यासोबत आणि इतर शेतकरी बांधवांसोबत नक्की सांगा. जर ही माहिती तुमचं विचार बदलत असेल आणि तुम्हाला ती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर ऊस उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी यासाठी ती जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.